Hello, my dear brothers and sisters. It's me, your Ramesh. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is a question on the board. Let's see what it is. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सिरीज स्पर्धा परीक्षांसाठी तयार केलेला प्रश्न आहे बेटा. बघूया मग काय म्हणतो क्वेश्चन. द मून डॅश ब्रॅकेटमध्ये अपियर आहे बेटा. ब्रॅकेट काय इथं अपियर ऍट नाईट हे सेंटेन्स आहे बेटा. इथं रिकामा जागा दिलं. मग इन्स्ट्रक्शन काय बघूया. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब गिव्हन बिलो. म्हणजे हे जे डॅश आहे तर रिकामा जागा आहे. या रिकामा जागेमध्ये हे जे ब्रॅकेटमध्ये जे क्रियापद जे आहे त्याच्या योग्य रूप इथं खाली दिलेले आहेत. तर ह्याच्यापैकी कोणतं आहे ते वापरा. हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ए बी सी डी 4 आन्सर्स आहेत. बघूया बेटा मग करेक्ट आन्सर काय. ए विल अपियर, बी इज अपियरिंग, सी अपियर्स, डी अपियर. मग हे आन्सर कोणतं येतो बेटा. बघूया एक्सप्लेनेशन मग इथं. सिंपल प्रेझेंट टेन्स इज युज्ड फॉर जनरल अँड एटर्नल ट्रूथ्स. जनरल अँड एटर्नल ट्रूथ्स जे त्रिकालवादी सत्य असतात ते सत्य व्यक्त करण्यासाठी आपण नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा बेटा. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे ह्याच्यात कोणता येतो. हा विल अपियर हे सिंपल फ्युचर आहे बेटा. इज अपियरिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. अपियर्स आणि अपियर हे दोन आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग हे दोन्हीपैकी कोणता. तर इथं दिलेलं द मून आहे बेटा हे थर्ड पर्सन आहे. आणि जेव्हा थर्ड पर्सन असतो तेव्हा क्रियापदाला यस प्रत्यय लागतो बेटा. अपियर्स. इथं आन्सर काय इथं द मून अपियर्स एट नाईट लिहायचं बेटा. अपियर चूक आहे. अपियर्स पाहिजे. सो द आन्सर इज सी. वेल माय डिअर फ्रेंड्स, फॉर मोर नॉलेज प्लीज विजिट Guru Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.